त्या ठिकाणी अशिष्ट म्हणून स्वारी आली। अशिष्ट म्हणून स्वारी हिमालय पर्वतावर नरदत्त त्याचा पुतण्या आणि ऋषी हा ध्यानस्थ बसले होते। ध्यानस्थ बसल्यानंतर त्यांना त्या ध्यान साधनेमध्ये दिसलं की या ठिकाणी महापुरुष आणि या ठिकाणी आपण दर्शनाला का जाऊ नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अशिष्ट मुनी त्या ठिकाणी हजर झाले। अशिष्ट मुनी देवदेशी आल्यानंतर त्याला द्वारपाल जाऊ देणार। मग शुद्ध धनाकडे निरोप दिला की बाबा रे आपल्या देवदेशी कोणीतरी संन्यासी आलेला आहे आणि त्याला आत येण्याची परवानगी मागतोय। तेव्हा शुद्ध धनानं प्रेमानं सांगितलं की त्या महाराजांना मध्ये घेऊन या आदर सत्कारानं। मग त्या अशिष्ट मुनीला शुद्ध धनाने बोलवून घेतलं, त्याला आसन केलं, त्याला बसायची सोय केली आणि विचारलं की महाराज आपलं येण्याचं कारण। तेव्हा अशिष्ट मुनीने सांगितलं की बाबा रे आपल्याला पुत्रलाभ झालेला आहे आणि त्या पुत्राला त्याची भविष्यवाणी मी सांगायला आलेला आहे आणि माझ्या डोळ्याने तो दिसावा पाहावा ही माझी इच्छा आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी आलेला आहे। तेव्हा सिद्ध धनराजाने सांगितलं की महाराज बाळ झोपलेला आहे, सध्या ते जागृत नाहीये। तेव्हा अशिष्ट ऋषीने सांगितलं की महाराज असे बालक योग पुरुष कधी झोपत नसतात, ते झोपेत सुद्धा जागृत असतात असे अशिष्ट मुनीनं त्याची भविष्यवाणी सांगितली। त्याच वेळेला सिद्धार्थाने एक पाय आपण पुन्हा लांडूला ते पहा म्हणे ते जागृत आहे। मग त्यावेळेला सिद्धार्थाला घेतलं शुद्ध धनानं आणि त्या अशिष्ट मुनीच्या मांडीवर दिलं। त्या बालकाला अशिष्ट मुनीच्या मांडीवर दिलं आणि मग त्या अशिष्ट ऋषीने सर्व महाकारुण्य भगवान बुद्धाने सिद्धार्थाला चांगल्या परीने निहाळलं। त्या बालकाला चांगल्या परीने निहाळलं आणि त्याची भविष्यवाणी सांगितली आणि खळखळ रडू लागला। कोण रडू लागला? तो महाराज। रडण्याचं कारण शुद्ध धनाला समजेना। शुद्ध धन राजा सुद्धा भयभीत झाला की याच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेडवाकडं असायला पाहिजे, तेव्हाच हा महाराज रडतो आहे। मग त्याने त्या महाराजाला विचारलं महाराज या आनंदाच्या क्षणी आपलं रडण्याचं कारण सांगावं। तेव्हा अशिष्ट मुनी म्हणू लागले की बाबा रे माझं रडण्याचं कारण त्याच्या दुःखाचं काही नाहीये म्हणे, परंतु मला एक दुःख झालेलं आहे। कोणतं? की हा महापुरुष या ठिकाणी जन्माला आलेला आहे आणि ज्या वेळेला याची कीर्ती गाजेल याच सर्वच काही विपन्न होईल आणि त्या वेळेला मी राहणार नाही, याचं मला दर्शन होणार नाही। या खंतीनं या चिंतेनं मी आज रडतो आहे। मग हे भविष्यवाणी सांगितल्यानंतर मग त्या अशिष्ट मुनीने सांगितलं की बाबा रे हा जर राजा झाला तर महान सम्राट राजा होईल आणि जर संन्यासी झाला त्याच्यासारखा संन्यासी कोणी होणार नाही। ही भविष्यवाणी शुद्ध धनाच्या काळजाला टोचली। की कसा हा संन्यासी होतो आणि कसा राजा होत नाही हेच पाहायचंय मला। म्हणून सिद्धार्थाला 3 महाल बांधले गेले, हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा। या 3 महालामध्ये सिद्धार्थाला ठेवण्यात आलं। तिथे सर्व सुविधा केली गेली, हाताखाली सर्व माणसं, खाणं पिणं सर्व चाललं, पण बाहेर त्याला निघू द्यायचं नाही। कारण बाहेर का निघू द्यायचं नाही की जर हा बाहेर निघाला तर हा डाकू बनेल, हा हिंसक बनेल आणि याच्यासाठी याला बाहेर निघू द्यायचं नाही, बाहेरचा वागून वारा माहीत होऊ द्यायचं नाही। सिद्धार्थाला 3 महालामध्ये कोंडून ठेवण्यात आलं आणि मग बराचसा थोडासा मोठा झाल्यानंतर मग त्याने काय केलं की शुद्ध धनराजाच्या महालामधून 7व्या दिवशी त्याची